नर्मदे हर. सकाळी सकाळी निघालो, अजून तांबडं फुटलेले. रस्त्यात असा बोर्ड लागला, विश्राम केली. 3 चोपाळे तांगलेले मस्त एकदम सावलीत, मस्त जावं सावलीमध्ये विश्राम करण्यासाठी. नर्मदे हर. राजपरा गाव लागले. साधारण 3 ते 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर श्री भारती आश्रम राजपरा इकडे मध्ये आहे. तिकडे काही जात नाही आपण जाणार आहे सरळ नर्मदे हर. नर्मदे हर. नावरा या गावात पोहोचलोय आपण. सकाळी 7 वाजायला 10 मिनिटं कमी. नावरा गावच आहे, फाटा आहे नावराचा. सरळ गेला तर नावरा जातं आणि आपल्याला जायचं आहे डाव्या हाताला. नर्मदे हर. वर्षा गावातून आशाकडे चाललोय आपण. आशा गावात सूर्य भगवानांचे दर्शन झाले. एक नवीन उमेद घेऊन आलेले सूर्य भगवान. आजचे अंतर सुखरूपपणे पोहोचावे यासाठी आपण त्यांच्याकडे मागणी करू. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. गोप चौहान महाराज यांचे मंदिर आहे. नर्मदे हर. 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 या समोर वेलुगाव ग्रामपंचायत प्रवेशद्वार. एकदम मस्त कमान बनवली गावाने. CCTV कॅमेरे लावून सुसज्ज तयारी. नर्मदे हर. नर्मदे हर. वेलुगाममध्ये पोचल्यात परमसेवा पथिकाश्रम अन्नक्षेत्र वेलुगाम लावपुरा रोड. इथे मध्ये आश्रम आहे. नर्मदे हर. परिक्रमा मार्गावरच आहे. आता आपण परिक्रमा मार्गासाठी डाव्या हाताला वळणार आहे. तिथेच आश्रम आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सरसाड जाण्याच्या आधी इथे एक बोर्ड लागलाय. सरसाड सरळ गेलं तर 3 किलोमीटर आणि सरसाड जाणे का कच्चा छोटा रास्ता 1.5 किलोमीटर. बोर्ड इथं लावलंय महानर्मदा परिक्रमा मार्ग. आता आपण इकडून जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री गुप्त गोदावरी धाम सिद्धेश्वर महादेव. आता इकडे जाणार आहे आपण दर्शनाला. हे महाराज भेटले आपल्याला रस्त्यात. नर्मदे हर. नर्मदे हर. बुलढाण्याचे नाही, जालन्याचे आणि सिल्लोडचे महाराज आहे. आता आपण जाऊ दर्शनाला. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण नाशिकवरून जवळच असलेले त्र्यंबकेश्वर आणि गंगा गोदावरी एकाच ठिकाणी बघणार आहेत. इथं आहे त्र्यंबकेश्वर महादेव. नर्मदे हर. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधना. आणि येथे आहे गुप्त गोदावरी. अशी मान्यता आहे की गोदावरी गुप्त झाली आणि इथे निघाली आहे. हे आहे गोमुख आणि त्या बाजूला आहे व्याघ्रमुख. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.
हे आहे त्र्यंबकेश्वराचे मंदिर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ये है वड़वाना गांव. यहाँ पे मैया चाय प्रसादी की सेवा दी. बहुत बढ़िया चाय थी. चाय प्रसादी बहुत अच्छी थी. और सभी नर्मदा परिक्रमा वासी यहाँ पे आ गए. ये येवला आंगनगांव यहाँ के ये दोनों मैया और बाबा जी है. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मैयाचं थोडं लांबून दर्शन झालं आपल्याला. एकदम भारी वाटलं. आणि उन्हाची लाई लाई होत होती. मैयाचं दर्शन झालं आणि एकदम भारी वाटलं. नर्मदे हर. पुढं जाऊन होईलच परत वाटतं दर्शन. तटावर जर गेलो तर तिथं मस्त दर्शन करू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. वडवाना गावातील या शुक्रेश्वर महादेव चं दर्शन करू आपण. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. शुक्रेश्वराचे दर्शन घेतले आणि मैयाचा किनारा अगदी लागून. उन्हाची लई लई झाली होती आज. फार घाम गाळाला. पण मैयाचं दर्शन झालं. अशी हवा सुटली. बघा झाडं हालतंय आता. भारी वाटतंय एकदम. मैयाच्या सानिध्यात आलं की हा फरक जाणवतो. हे बाकीचा प्रवास चालू असतो आणि इथे दर्शन झालं की मन एकदम शांत होऊन जातं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मित्रांनो, आपण आता व्हिडिओ शूट करत होतो. व्हिडिओ शूट झाल्यानंतर असं लक्षात आलं की मैयाचं वाहन होतं इथे. म्हणजे साक्षात मैया इथंच आहे जवळ कुठं. पण शूटमध्ये झालं नाही ते. त्याचं तुम्हाला दर्शन नाही करू शकलो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण या गावातून वळत होतो. तिथं हात धुवायसाठी थांबलो आणि एक मैया आहे, त्यांचं घर आहे. त्यांनी आपल्याला आवाज दिला नर्मदे हर. म्हटलं चला पाणी घेऊ. पाण्यावरून चहावर गेलं, चहावरून नाश्त्यावर गेलं आणि दिवाळीचं फराळ आलं. या मैया आहे. नर्मदे हर मैया. या मैयांनी आपल्याला बोलवलं होतं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. शुक्रेश्वर महादेववरून निघाल्यानंतर अचानक एक बागात पोहोचलो आपण. छोटा पगदंडीचा रस्ता आहे. एरंड्याचा बाग लागेल. या बागातून रस्ता आहे. नर्मदे हर. आणि एक कुत्रा आपल्या बरोबर बराच वेळ पासून निघालाय आता शुक्रेश्वर पासून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे सगळे आपले महाराष्ट्रामधील परिक्रमावासी. नर्मदे हर. चला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि हे खंडराव महाराज बी आपल्या बरोबर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. या आहे शाश्वत मारुती धाम. मंदिर बंद आहे त्यामुळे मध्ये काही दर्शनाला जाता नाही येते. तरी आपण दाखवू तुम्हाला. नर्मदे हर, नर्मदे हर. जय श्रीराम, जय हनुमान. नर्मदे हर. नागमणी महेश्वर येथील हनुमंताचे हे जुने मंदिर आणि आपण याच्या आधी बघितले ते आता नवीन बांधलेलं आहे. मूळ मूर्त इथे. नर्मदे हर, नर्मदे हर. जय श्रीराम. नर्मदे हर. पशुसेवा ही उत्तम सेवा आहे आणि हे आपल्या पाठीमागे येत आहे बराच वेळचं. त्यालाही भूक लागली असेल. आपण तर मैयाने आपल्याला आवाज दिला
आपण नाश्ता केला. याला कोण नाश्ता देणार आहे? तर आपल्याकडे होते बिस्किट थोडा, आपण त्याला दिलं. बाकी सगळे थांबले चहासाठी. नर्मदे हर. सगळे चहा प्रसादी घेत आहे. कन्नडचे बाबा आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, हा नर्मदे हर. या माई यांनी आडव्या झाल्या होत्या सगळ्यांना. चहा प्रसादी घेतल्याशिवाय जाऊन नव्हते देत. या त्या माई आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचा सूर्यनारायणाच्या साक्षीने सुरू केलेला प्रवास आजही संपला आनंदात. मैयेचं रूप अतिसुंदर, त्याबरोबर सूर्य भगवान बी सुंदरता पसरवताना. आणि आता आपण थोड्याच वेळात आंघोळ झालेली आहे. आता आपण जाणार आहे मैयेच्या किनाऱ्यावर आरती करण्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे आहे मनी नागेश्वर तीर्थधाम. आज रात्रीचा आपला मुक्काम इथे. अशा रूम दिलेल्या आहे आपल्याला. अतिशय सुंदर अशा रूम आहे. ही रूम आहे आपल्याला दिलेली. परिक्रमावासियांनी आपले कपडे धुवून वाळत टाकले, कारण घामाने बेजार झालेले आहे सगळे. घामाचा वास येऊ नये हा एकच उद्देश आहे. कपडे काही खराब नसते झालेले, पण धुणं तेवढेच फार गरजेचं आहे. नर्मदे हर. आता आपण चाललोय मैयेच्या तिरी आरती करण्यासाठी. मैयाचं दर्शन म्हणजे अप्रतिम सुख आणि भक्ती याचा मेळ होतो जेव्हा आपण मैयेच्या तटावर येतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मैयेच्या तटावर आत्ताच आरती संपन्न झाली आणि खूप भारी वाटलं आजचं दर्शन. अतिशय विलोभनीय. लांबपर्यंत मैयेचं दर्शन होतंय. मनाला इतका आनंद झालेला आहे आजचा. नर्मदे हर. इकडे पण यांनी तटावरच आरती केली. तटावर आरती करण्याचा आनंद वेगळा आहे. मनशांती मिळते इथे. मैया स्वतः आपल्या बरोबर आहे असा भास होतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मनी नागेश्वराचे विलोभनीय दर्शन. आजचा दिवस सकल संपूर्ण झाला. मैयेची कृपा आणि आशीर्वाद सदैव संभराव आपल्या. नर्मदे हर. मैयेची विलोभनीय मूर्ती पण आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. श्री बालक निवास समाधी मंदिर. हे इथे समाधी आहे बालकदास महाराजांची. त्याच्यावर शिवलिंग आपल्या वसई समाजाच्या रूढी परंपरेनुसार ठेवलेलं आहे असं वाटतंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनौ रघुवीर बिमल जसु जदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार.